होतो यावेळी काही आपलं मनोगत व्यक्त केलं आणि नंतर आपला वार्तावर होईल प्रस्तुत होईल. त्यांनी एक सांगू इच्छितो की प्रेस कॉन्फरन्स वार्ताहर फरक आहे. प्रेस कॉन्फरन्स तुम्ही लोकांना बोलता, वार्ताहर तुम्ही आमची पाहुणे असता. मुंबई पाणी पत्रकार हा सन्मान असतो. मी त्यांना विनंती केली की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि नंतर आपण प्रस्तुत करतो. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष वाघेसाहेब, स्वाती मॅडम, समोर जमलेले सगळे पत्रकार बंधू भगिनी पण आहेत, सगळ्यांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र, जय भीम, अस्सलाम वालेकुम. कारण याच्यामध्ये माझे काही मुस्लिम बंधूसुद्धा बसलेले आहेत, मुस्लिम पत्रकार आहेत. सो त्यांना जय महाराष्ट्र. आणि मी आपली खूप आभारी आहे की अशा पद्धतीनं आपण मला या वार्तालापाला आमंत्रित केलं. खरं तर प्रेस कॉन्फरन्स ही जर वार्तालापामध्ये कन्वर्ट झाली तर तो एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर लोकांमध्ये असतो. युजली आताची मुलं जशी म्हणतात दे लाईक टू चॅट, त्यांना भाषणं ऐकायला आवडत नाही, त्यांना चर्चा ऐकायला आवडत नाही, पण त्यांना चॅट एखादं ऐकायला आवडतं. सो कम्फर्टेबली आपण तुमच्या प्रश्नांना उत्तरं नक्की दिली जातील, पण इट विल टिपिकली लाईक चॅट. ते आपण साहेब त्याच्यामध्ये इंटरॅक्शन असणार आहे, जसं साहेब म्हणाले कॉन्फरन्स असणार आहे. सो प्लीज आपण आपल्याला जे प्रश्न विचारायचे त्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार. कारण पत्रकार बंधूंचे जाधव साहेब अतिशय त्यांचा रिस्पेक्ट करतात. आमच्या प्रतिमा बनवण्यात तुमचा मोठा वाटा असतो असं मला वाटतं. सो वाघे साहेब आपण सुरू करूया. धन्यवाद. धन्यवाद. ज्या पक्षांच्या विरोधामध्ये मागच्या वेळेला आपल्याकडून विरोधी प्रचार झाला, आज तेच सगळे पक्ष आपल्यासोबत आहेत. म्हणजे यशवंत जाधव यांनी ज्या वेळेला निवडणूक लढविली होती त्यावेळेला मनसेचे संजय नाईक त्यांच्या विरोधामध्ये होते आणि अन्यही लोक विरोधात होती. आज तेच एकत्र तुमच्यासोबत लढत आहेत. नेमकं कसं वाटतंय आणि दुभंगलेली मनं जोडण्याचा हा योग आहे का? मला असं वाटतं की राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा मित्र नसतो. परिस्थितीनुसार राजकारणामध्ये होत असतात आणि 100% जसं तुम्ही म्हणताय की कधीही दुभंगलेली मनं ज्याला एकत्र येतात त्याला त्याच्यातनं चांगलंच निष्पन्न होतं असं मला वाटतं आणि ते निष्ठेनं आपलं समोर आहे. नमस्कार. आणि आपण आमच्याच विभागातून आमदार सुद्धा आहात. आपण शिवसेनेची वाघिणी म्हणून ओळखल्या जातात, परंतु ज्यावेळेस पक्षांमधून बाहेर पडतात आणि शिवसेना निर्माण केली शिंदे साहेबांसोबत, त्यावेळेस हिंदुत्व कुठं जरी सोडलं जात आहे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेले म्हणून हिंदुत्व वाचवण्याकरता आपण या ठिकाणी आलात. आताच्या वेळेस आपल्याला मुस्लिम मतं कशी मिळवत आहे? मला असं वाटतं लोकप्रतिनिधींनी माणूस म्हणून जगावं. प्रत्येक त्याच्या मतदाराला त्याच्या क्षेत्रातील मतदार क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना माणूस समजावं, ना की तो हिंदू आहे, मुस्लिम आहे किंवा जैन आहे, इतर धर्मीय आहे. कारण मतं मागायला आपण सगळ्यांकडे जात असतो, सगळ्यांनी आपल्याला मतदान केलेलं असतं, सगळ्यांची कामं करणं हे आपलं महत्त्वाचं काम असतं, जबाबदारी असते, ती कर्तव्य असतं ते. आणि मला वाटतं जर हे आपण ज्याला शपथ घेतो, मला वाटतं शपथ आपण ऐकली असाल, त्याच्यामध्ये आपण सर्व धर्म समभाव हाच घेऊन पुढे चालत असतो. तो केवळ शपथ घेण्यापुरता नसावा, तो अंमलात आणावा. ज्यावेळेला आपण लोकांची काम करतो, लोकांची काम करतो,
त्यावेळेला मला वाटतं असा जर कुठला फॅक्टर असता तर 2019मध्ये भायखळा विधानसभेमध्ये जिथे आपण भायखळा विधानसभेत राहतो त्यामुळे आपल्याला मुस्लिम बांधव आणि भगिनी किती राहतात पर्सेंटेजमध्ये याची आपल्याला पूर्ण जाण आहे. आणि अशा मतदारसंघामधनं मी 20,000च्या लेखणी निवडून आली नसते. हे प्रेम आहे, हा विश्वास आहे. मला वाटतं त्या विश्वासाला मला तो माइलस्टोन आहे पुढे की त्या विश्वासापर्यंत मी कसं सार्थकपणे पोहोचेल. नमस्कार. नमस्कार. आपण एक महिला आमदार आहात, भायखळ्यामध्ये देखील आपलं कार्य होत आहे. परंतु मॅडम आपण एक विधानसभेवर प्रश्न मांडला होता, महिलांसाठी माता बाल संगोपन केंद्र त्याची निर्मिती झाली आहे. तसेच महिला पोलिसांसाठी देखील आपण काही कार्य केलं होतं. तर याकडे बघताना कसं बघता आपण? मला असं वाटतं की मी आमदार जेव्हा महाराष्ट्रात निवडून येते त्यावेळेला केवळ विधानसभेचे प्रश्न सभागृहात मांडण्यापेक्षा ते तर मांडायचेच असतात. पण जर आपण पूर्ण महाराष्ट्राच्या इतर सामाजिक प्रश्न सुद्धा थोडंसं टच केला तर जास्त तुम्ही आमदार बनल्याचं त्या पदाला तुम्ही न्याय देता असं वाटतं मला. जसं आपण म्हणालात की बालसंगोपन सगळ्यात पहिल्यांदा जर मी महानगरपालिकेमध्ये म्हणजे माझा हा प्रवास आपण पाहिला तर 2012 साली नगरसेवक, 2019 साली आमदार आणि आता खासदारची निवडणूक लढते. सो मी कुठेही जम्प केलेला नाही आहे, स्टेप बाय स्टेप जाते. आणि नगरसेविका असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली होती की ज्यावेळेला एखादं बाळ खेळणारं असतं आणि त्याचबरोबर दुसरं त्याच मातेचं बाळ हे स्तनपानावर असतं त्यावेळेला तिला एखाद्या पब्लिक स्पेसमध्ये जाताना, गार्डनमध्ये जाताना, मैदानात जाताना त्या बाळाला जर तिला स्तनपान करायचं असेल तर तिला थोडीशी कुचंबना झाल्यासारखी वाटायची. आणि त्याच्यातून एक संकल्पना डोक्यात आली आणि मग मी बेबी फीडिंग कॉर्नर हा पायलट प्रोजेक्ट जिजामाता उद्यानमध्ये बनवलेला आहे. त्याच्यात बजेटरी तरतूद सुद्धा आपण करून ठेवलेली आहे. आणि मला वाटतं आता त्याचं हिरकणी म्हणून नाव केले गेलं आहे. मला ते नावही आवडलं. म्हणजे सुरुवातीला मला कळत नव्हतं नेमकं काय नाव द्यावं म्हणून मी बेबी फीडिंग कॉर्नर नाव दिलं होतं. पण हिरकणी नाव हे उत्कृष्ट आहे. त्यामुळे महिलांच्या बाबतीत हा विचार करणं महिला म्हणून हे रास्तच आहे, ते माझं कर्तव्य आहे. दुसरा राहिला प्रश्न महिला पोलिसांचा जो मी मांडलेला आहे. लवकरच तो पास होऊन येईल की महिला पोलीस या तेवढ्याच पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांविकास कर्तव्य लक्ष असतात. आणि ज्यावेळेला त्यांच्या गर्भधारणा होते या गर्भधारणेच्या कालावधीमध्ये त्यांना तो युनिफॉर्म, तो बेल्ट, मेटल असतो, तो घालून एखाद्या VIP बरोबर असल्या की 17 वेळा खाली उतरावं लागतं, चढावं लागतं. आणि त्या दरम्यान त्याचे फीटर्स असतं. सुरुवातीच्या काही आठवड्याचं फीटर्स हे काही महिलांशी महिला पोलीस कर्मचारी महिलांशी बोलताना माझ्या लक्षात आलं की त्याच्याने गर्भपाताची शक्यता जास्त असते किंवा काहींची गर्भपात झालेली आहे. मग तिथून एक विचार करण्यात आला की आई होणं हे निसर्गाने महिलेला दिलेलं वरदान आहे आणि तो तिचा अधिकार आहे. मग त्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये जर तिला योग्य ती गर्भधारणेच्या दृष्टिकोनातून जर तिला आपण मुभा दिली किंवा तिचा अधिकार आपण तिला दिला तर मला वाटतं तिचा आई होण्याचा अधिकार आपण तिच्यापासून हिरावून घेणार नाही. आणि म्हणून मी या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे एक माझं निवेदन दिलेलं आहे की महिला पोलीस ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येईल की त्या गर्भवती झालेल्या आहेत त्यांनी आपले कागदपत्र आपल्या डिपार्टमेंटला सादर करावे. त्या क्षणापासून त्यांना साडी नेसण्याची मुभा ही दिली जाईल. कारण गर्भधारणेत सुद्धा त्या कर्तव्यात कुठेही कमी नसतात, कर्तव्यात त्या सूट पार पाडत असतात. आणि म्हणून ही मुभा द्यावी. एक तरतूद त्याच्यात आहे की 16 आठवड्यानंतर त्यांना साडी नेसण्याची मुभा आहे. पण मी पुन्हा हे लक्षात आणून दिलं आणि आज आपल्या माध्यमातून मी देऊ इच्छिते की खरं तर हे 16 आठवडे
सुरुवातीचा काळ हाच जास्त महत्त्वाचा असतो गर्भधारणेचा, आणि म्हणून त्याच काळात त्यांना साडी नेसण्याची मुभा द्यावी. लवकरच हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. महिला धोरणाच्या वेळेला एक मागणी मी केलेली आहे, कन्सिडर होईल अशी अपेक्षा आहे की कोविडमध्ये बऱ्याच लोकांनी, मग मी महिलाच नाही म्हणणार, पुरुष लोकांनी सुद्धा आपले रोजगार गमावलेले आहेत. आणि मग अशा वेळेला कॅन्सरचं प्रमाण जे झपाट्याने वाढत आहे त्यातला सगळ्यात एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे मासिक पाळी. लोक मासिक पाळीवरही आज बोलायला थोडेसे कुठेतरी कमीपणा वाटतो त्यांना, पण हा एक नैसर्गिक भाग आहे, निसर्ग नियम आहे. आणि या मासिक पाळीमध्ये जिथे खायची मागणी आहे, रोजचं जेवण आपल्या मुलांना कसं द्यायचं, कारण रोजगार गमावलेले आहे, मग अशा महिला किंवा त्या घरचा पुरुष आपल्या महिलेला त्या काळामध्ये, त्या मासिक पाळीच्या काळामध्ये स्वच्छता राखण्यासाठी कुठून डेटा लागत देणार, कुठून त्याला पॅड प्रोव्हाइड करणार. बिचारा अशाच आजही कपडा वापरतात. महिला वर्ग जो घरेलू कामगार कर्मचारी आहेत किंवा फॅक्टरीमध्ये काम करणार आहेत या नाही वापरू शकत, आणि मग कपडा वापरल्यामुळे त्या किती डेटॉलने धुवू शकतात. आणि ते रिझन आहे की डेटॉल किंवा त्या हायजीन जर तुम्ही नाही राखलं त्या पिरियडमध्ये तर तुम्हाला सर्वायकल कॅन्सर होण्याची शक्यता असते. आणि या दृष्टिकोनातनं त्यांना माझी अशी मागणी आहे, मी आजही मागणी करते की जसं रेशनवर आपण गहू तांदूळ आपण बेसिक नीड्स म्हणून देतो, मला वाटतं आताच्या काळामध्ये कॅन्सरला सगळाच कॅन्सर रोखता येईल असं नाही, पण सर्वायकल कॅन्सर रोखण्याचा एक पाऊल आपण पुढे जर घ्यायचं असेल तर आपण रेशनवर जसे तांदूळ गहू मॅन्डेटरी केलेले आहेत तसे एका महिलेला 1 रुपयामध्ये महिन्याला जर 1 महिन्याला 10 पॅड उपलब्ध करून दिले तर मला वाटतं की सर्वायकल कॅन्सरच्या एका रिझनपासनं ती निश्चित होईल असं मला वाटतं. ही मागणी मी केलेली आहे. लोकसभेत आपले मोदींच्या विरोधात संविधान बदलला म्हणून माझ्याकडनं प्रचार सुरू आहे, त्यावर आपण काय म्हणतो? भारताची घटना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या बाबासाहेब आंबेडकरांची मी अनुयायी आहे. अगदी अभिमानाने सगळ्यांना जय भीम म्हटलं मी. संविधान लिहिलं गेलेलं आहे आणि या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भारताचे पंतप्रधान यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जोपर्यंत या विश्वात चंद्र आणि सूर्य असतील तोपर्यंत या भारताचं संविधान कधीही बदललं जाणार नाही. त्यामुळे मला वाटतं बोलायला विरोध करायला काहीच नाही म्हणून संविधान बदलण्याच्या वावड्या उठत आहेत असा कुठलाही मुद्दा किंवा कुठलाही विचार कुठेही झालेला नाही. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रश्न काय जे तुम्हाला आढळले? साहेब, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई म्हणजे आपण साऊथ मुंबई टोटल पाहिली तर आमदार झाल्यानंतर जे आपण माझ्या प्रत्येक विधानसभेची अधिवेशनातली भाषणं पाहिली तर प्रत्येक विधानसभेमध्ये एका विषयाला मी नेहमी आवाज उठवलेला आहे आणि ते म्हणजे दक्षिण मुंबईमधल्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारती. मग त्या सेज असतील, नॉन सेज असतील, NTC असतील, PMGP असतील, म्हाडाच्या पुनर्रचित असतील, सगळ्या इमारती आज त्यांची दुरावस्था झालेली आहे. समुद्रसपाटीच्या एकदम जवळ आपण आहोत. निसर्ग आणि मग ते वादळ आणि मधला झालेला पाऊस या दरम्यान या मोडकळीला आलेल्या इमारतींचा जो प्रश्न आहे हा अतिशय बिकट झालेला आहे आणि याच्यावर एक गृहनिर्माण धोरण अमेंडमेंट होऊन आणि अमेंडमेंट कुठली अमेंडमेंट तर लोक उपयोगी अमेंडमेंट कारण कुठलंही धोरण होताना सुरुवातीच्या काळात कधी कधी त्याच्यामध्ये काही त्रुटी राहतात आणि त्या काळानुसार त्याच्यामध्ये
बदल करणं आणि लोकोपयोगी ते कसं होईल हे पाहणं गरजेचं असतं. या गृहनिर्माण धोरणामध्ये काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी बदलून म्हणजे काही ठिकाणी असं होतंय की आम्ही लोकप्रतिनिधी निवडणुकीला सामोरे जातो त्यावेळेला नॉन सेन्सिटिव्हिटीकडे सुद्धा जातो मतदान मागायला, पण त्यांच्यासाठी आम्ही फंड वापरू शकत नाही, त्यांना कुठल्या सुविधा देऊ शकत नाही. तर हा जो फरक आहे, हा अन्याय कुठेतरी त्यांच्यावर होतो, तो कसा त्याला त्या न्यायात कसा बदलला जाईल ह्याच्या बऱ्याचशा गोष्टी या गृहनिर्माण धोरणामध्ये अमेंडमेंट होऊन आली आहे. एखाद्या बिल्डरने अर्धवट काम सोडलं किंवा त्याने ट्रॅफिकमध्ये लोकांना शिफ्ट केलं किंवा त्याने भाडं देत असेल तर भाडंच तो अर्धवट बंद करतो. अशा अनेक प्रश्न या दक्षिण मुंबईमध्ये आहेत. अनेकदा आवाज उठवलेला आहे. हे पण नवीनच्या कालावधीत या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याची सुरू झालेली आहे, इम्प्लिमेंट व्हायला सुरू झालेली आहे आणि मला विश्वास आहे योग्यरित्या ते इम्प्लिमेंट होऊन या दक्षिण मुंबईमधल्या सगळ्या लोकांना खूप मोठा दिलासा मिळेल. कारण तुम्ही घरात काय खाता याच्यापेक्षा तुमच्या घरावर किती सुरक्षित छत आहे हे महत्त्वाचं वाटतं आणि मला असं वाटतं की त्याच्यात नक्कीच खूप सुधारणा केली गेलेली आहे आणि त्याचा उपयोग लोकांना होईल. एक मात्र मी गेल्या अधिवेशनामध्ये एक मागणी केली होती की क्लस्टर डेव्हलपमेंट ह्या आपल्या दक्षिण मुंबईमध्ये खूप गतीने होऊ शकतात, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होऊ शकतात जर थोडीशी त्याची जी मर्यादा आहे 4000 स्क्वेअर मीटरची मर्यादा जर थोडी शिथिल केली तर मला वाटतं इतकी ही क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा एकल विकास योजना ही अंमलात गेली की दक्षिण मुंबईचं खूपच पालन. शिंदेसाहेब या बाबतीत अगदी पॉझिटिव्ह आहे. ते लवकरच या प्रश्नाला सुद्धा योग्य मार्ग दाखवतील. दुसरी एक गोष्ट 388 पुनर्रचित इमारती त्याच्यामध्ये कलमामध्ये बदल करून जो शिंदेसाहेबांनी शब्द दिला होता या 388 इमारतींच्या लोकप्रतिनिधींना त्याच्यामध्ये या सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी जाहीर आभार मानते की त्यांनी या 388 इमारतींच्या लोकांना मल्टिप्लाय करा. प्रत्येक इमारतीतली माळे, घरं, त्याच्यानंतर त्यात राहणारी कुटुंब मल्टिप्लाय केलं तर तो किती मध्ये आकडा जातो या इतक्या लोकांना या निर्णयामुळे दिलासा मिळालेला आहे. मी जाहीररित्या या सरकारचे आभार मानू इच्छिते. दक्षिण मुंबईत अनेक जुन्या इमारती या डीपीडीच्या भूखंडात आहेत आणि त्या इमारतींचं विकास करण्याची डीपीडीची कोणतीही पॉलिसी आतून नाही मांडण्यात आपण त्यासंदर्भात काय प्रयत्न करणार आहात? बाबेसाहेब, आपण मला वाटतं चेतननी केलं असेल तर नागपूरमध्ये यावेळेस माझं जे भाषण आहे त्याच्यामध्ये मी मागणी केलेली आहे की माझा जो विधानसभा क्षेत्र आहे जास्तीत जास्त मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत येणारा विभाग आहे आणि तिथे अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं. रस्ते बनवताना, टॉयलेट बनवताना, ड्रेनेज लाईन बनवताना. यशवंत जाधव साहेबांचे तर मी अगदी आभार मानू इच्छिते जाहीररित्या की बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये महानगरपालिकेचं पाणी पूर्ण कारखाना विभागामध्ये बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या जर कोणी आणलं असेल तर यशवंत जाधव साहेबांनी आणलेलं आहे. आणि अशा पद्धतीची कामं म्हणजे बेसिक नीड्स, पायाभूत सुविधा देताना सुद्धा मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये आम्हाला प्रॉब्लेम येतो. अनेक सेटच्या इमारती आहेत, नॉन सेटच्या इमारती आहेत, त्याचे मालक हे परदेशी जाऊन बसलेले आहेत. माझ्याशी मागणी होती की त्या टेंडर लोकांना बीपीटीच्या चेअरमन बरोबर महाराष्ट्र सरकारने शासनाने एक बैठक घ्यावी चेअरमन साहेबांबरोबर आणि टेंडर लोकांना बोलून त्यांना कुठला तरी एक सुवर्ण मार्ग काढावा, कारण त्या सुद्धा इमारतींची अवस्था ही फार बिकट झालेली आहे. त्यामुळे ती मागणी सुद्धा साहेबांनी केलेली आहे. तुमच्या बायका मतदारसंघातील तारवाडी प्रकल्प हा 10-15 वर्षापासून रखड आहे. याला नाही नागरिकांना न्याय मिळत, नाही बिल्डिंग विकासात न्याय देत, अशा आदानकारी अवस्थेत आहे. तर याबद्दल आपण काय करतो? साहेब, तारवाडीचा प्रकल्प हा प्रत्येक वेळेला मार्गी लावत आणलेला असताना कोणतरी उठतं,
आपल्या मनाने पिटिशन करतं. कारण मला असं वाटतं की ज्यावेळेला एखादा निर्णय लोकोपयोगी होत असतो त्यावेळेला काही लोकांनी ज्या गरजेच्या नाही त्या पिटिशन हायकोर्टात सुप्रीम कोर्टात करून अडथळे आणू नये. आणि हेच नेमकं प्रकरण त्या कारवाईच्या बाबतीत झालेलं आहे. पुन्हा एकदा पिटिशन केलं गेलेलं होतं. पूर्ण प्रोजेक्ट मार्गी काढलेला असताना पिटिशन केलं गेलं आणि पुन्हा तो न्याय प्रविष्ट असल्या कारणाचा मी त्याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही. ताई, माझा एक साधा प्रश्न आहे. खरं तर तुम्ही मगाशी म्हणालात की राजकारणात कोणी शत्रू नसतो कोणाचा आणि कोणी मित्र नसतो, परिस्थितीनुसार आपण मित्र निवडायचा असतो. पण प्रत्येक पक्षाची विचारधारा मात्र ही तशीच कायम असते आणि ती वेगवेगळी असू शकते. आणि आताचं जे राजकारण आहे ते बघता उमेदवार पहिलं म्हणजे किती कन्फ्युज आहे तिथे की कुठली नेमकी विचारधारा घ्यायची. आणि तुम्ही आता मतदारसंघात फिरता सुद्धा मतदार किती कन्फ्युज होत असं मला वाटतं. मला असं वाटतं की जर विचारधारेची आपण त्याच्यावर बोलायचं झालं तर आम्ही ज्या विचारधारेवर चाललेलो आहोत, शिंदेसाहेब ज्या विचारधारेवर चाललेले आहेत, किंबहुना जो उठाव जो झाला, ज्या उठावामध्ये सगळ्यात पहिली महिला आमदार म्हणून मी सामील झाले, माझ्या सोबतीनं माझे पती यशवंत जाधव साहेब सामील झालो. हा मुळातच बाळासाहेबांचा जो मूळ विचार त्या मूळ विचाराला कुठेतरी बगल दिली जात होती, कुठेतरी त्याची त्या विचारांची आम्हाला कुठेतरी होळी होताना दिसत होती. आणि म्हणून तो मूळ विचार, कारण मला असं वाटतं की वारसापेक्षा वारस जो म्हणतो वारस हक्क त्यापेक्षा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि शिवसेनेचा विचार म्हणजे बाळासाहेब. कारण हल्ली फार कमी लोक हिंदू हृदय सम्राट बोलायला टाळतात. लोक समोर पब्लिक कोण आहे किंवा आपल्यासोबत कोण आहे हे पाहून हिंदू हृदय सम्राट, कारण ते हिंदू हृदय सम्राट होते आहेत आणि कायम राहणार आहेत. त्यामुळे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट त्यांना म्हटलं पाहिजे आणि त्यांच्या विचारावरच मतदार सुज्ञ आहेत. मतदार त्यांची होणारी कामं, कारण आपण जर पाहिलं या 10 वर्षाचा कालावधी तर 10 वर्षाच्या आधी जर आपण भारताच्या आर्थिक फायनान्शियल स्टेटसबद्दल बोलायला गेलो तर ती मला वाटतं कुठे 10 मध्ये कुठे 9, 8 अशी होती. आज होऊ घातले लवकरच 3 वर येते. महासत्ता भारताला बनवणं सोपं नव्हतं जे होतंय दिसतंय होताना. तर मला असं वाटतं हेही लोकांना कुठेतरी सुज्ञ लोकांना सुशिक्षित लोकांना ते कळतं. कन्फ्यूज मला नाही वाटत, कारण काम पाहिलं, कारण अनेक रखडलेले प्रोजेक्ट जे STPचा प्रोजेक्ट होता डिक्लेअर झालेला होता. आम्ही वाट बघत होतो कधी होईल या सरकारने केलं. अनेक प्रोजेक्ट जे बंद झालेले होते. अहो साहेब ताई, सगळ्यात महत्त्वाचं माणसाला आरोग्य असतं आणि गरीब लोकांना आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं असतं. जी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी जो दिला जातो तो टोटल बंद झालेला असेल. आपल्याकडे रेकॉर्ड असेल जो आधीच्या 2.5 वर्षात किती दिला गेला आणि आत्ताच्या या 2 वर्षात किती करोडोने दिला गेला. किंबहुना आम्हाला आमदारांना आम्ही जितकी पत्र देतो या अंतर्गत त्या प्रत्येक पत्राच्या वर किती त्याचा विचार केला गेला आणि प्रत्येक आमदाराला या वैद्यकीय सहायता निधीतून किती निधी गेला त्याचा रेकॉर्ड दिले जाते. सगळ्यात महत्वाचं ते आज आपला दवाखाना आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगू का, म्हणजे कोविडमध्ये लोकांच्या शासनाच्या म्हणजे महानगरपालिकेच्या आव्हानाला हाकेला साथ दिली. कोणी दिली तर कोविड योद्धांनी दिली. मग ते सफाई कामगार असतील, डॉक्टर असतील, नर्सेस असतील, इतर ॲडमिनिस्ट्रेशनमधली लोक असतील, आणि ना जेव्हा होता ते नाही म्हणाले माझं कुटुंबाचं काय होईल. मी रोज कोविडच्या पेशंटमध्ये जातोय, मला कोविड झाला तर माझ्या घरच्याचं माझी लेकरं आहेत,
माझी पत्नी आहे, माझे म्हातारे आई वडील आहेत, त्यांचं काय होईल हा विचार नाही केला त्यांनी, झोपून काम केलं. आपण बघा, माझं भाषणाने कुठलीही गोष्ट पुराव्याशिवाय बोलत नाही. कोविड जसं जसं संपत आला, त्या कोविड योद्ध्यांना वाऱ्यावर सोडलो, काढून टाकायला सुरुवात केली. अनेकदा ओरडले मी की गरजसर्व आणि वैद्य नको, हे धोरण नका अवलंबू. अनेक प्रकल्प आहेत, तो शासनाचे आहेत, मुंबई महानगरपालिकेचे आहेत, कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत, करा त्यांच्यावर कंपल्शन, त्यांना सक्तीचं करा, या कोविड योद्ध्यांना सामावून घ्या, त्यांना नोकरी मिळू दे. भले त्यांना परमनंट नोकरी नाही मिळेल, पण कुठेतरी त्यांना आधार असेल की आम्ही जे काम केलं त्या कामाला उतराई म्हणून आमचा विचार केला गेला. खूप ओरडले, कोणी ऐकलं नाही. छान आहे, संकल्पना छान आहे, काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. हेच उत्तर मला स्टँडर्ड कसं मिळालं. शिंदे साहेबांच्या सतत मी पाठपुरावा करून आज त्या कोविड योद्धांना स्वच्छता दूत म्हणून त्यांचा समावेश सगळ्या मुंबईमध्ये झालेला आहे. मला वाटतं याच्यासारखी उतराई होण्यासारखी गोष्ट कुठली असेल. आणि मला अभिमान वाटतो, मी महाराष्ट्र राज्याचे जे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, जे स्वतःला शिवसैनिक म्हणून समजून काम करत आहेत, गोरगरिबांच्या समस्या जाणतायत आणि स्वच्छता मोहीमवर बरीच टीका झाली, सौंदर्यीकरणावर टीका झाली. कोणीतरी म्हटलं म्हातारी आता नटते, का म्हातारीला नटायचा अधिकार नाही आहे का? आपली आई, एखाद्या मुलाचं लग्न असलं, तिचं वय जास्त असलं तर तिला त्या लग्नामध्ये नटायचा अधिकार नसतो का? त्या मुलालाही वाटत असतं आज माझी आई माझ्या पत्नीपेक्षा सुंदर दिसावी. मग मुंबई म्हटली तर काय झालं, मुंबई माझी आई आहे, माझी आई आहे. माझ्या आईवर जेवढं प्रेम आहे तितकं माझं मुंबईवर प्रेम आहे. सौंदर्यीकरणावर टीका केली गेली. खड्डेमुक्त रस्ते होत आहेत, मुंबई खड्डेमुक्त होती आहे, ह्याचा आनंद वाटायला पाहिजे. या सगळ्याचा मला खूप अभिमान आहे की मी शिंदे साहेबांच्या सोबत आहे, त्याच्या नेतृत्वाखाली मी काम करते. काही एक प्रश्न, लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार आहे, पत्रकारांसाठी दुर्लक्षित सर्वच राजकारणी करतात, तर तुम्ही कसं पाहताय? मी क्षमा मागते जर कधी माझ्याकडनं असं काय झालेलं असेल तर. पण पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी या मुंबई महानगरपालिकेच्या पायऱ्या चढले त्याच्या आधीपासूनच मला माझ्या घरातून शिकवलं गेलं की पत्रकार हा खरंच तुम्ही चौथा स्तंभ म्हणताय, पण तोच खरा महत्त्वाचा स्तंभ आहे असं मला वाटतं. आणि त्याला प्रेमाने, आदराने आणि विश्वासाने सोबत घेऊन चाललं पाहिजे, तरच तुम्ही राजकारणात सर्वाईव्ह करू शकता. काही प्रेम, आदर, सन्मान हाता मिळतोच पत्रकारांना. बऱ्याचशा पत्रकारांच्या घराचे प्रश्न प्रलंबित आहेत. रुग्णालयामध्ये बऱ्याचदा टाळाटाळ केली जाते, औषधोपचाराचा खर्च निघत नाही आणि शासन फक्त जे ॲक्रेडिटेशन कार्ड आहेत, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आहेत, अशांनाच मदतीसाठी शासनाची भूमिका दिसते. मग ज्या पत्रकारांची कुठे नोंद नाही ते पत्रकार आहेत, मग त्यांच्यासाठी नेमकं काय तुमच्याकडून भविष्यात योजना असणार आहेत? आपला प्रश्न अतिशय खूप छान प्रश्न विचारला. पत्रकार हा सुद्धा या समाजाचा भाग आहे आणि सगळ्याच पत्रकारांकडे काही मर्सिडीज नसते, हेही मला याची जाणीव आहे. आपण एक योजना आपल्याला कदाचित आपल्या नजरेखालून गेली नसेल तर मी त्याचा उल्लेख इथे करू इच्छिते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरकारी रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मोफत उपचार केले जाते ही योजना जाहीर केलेली आहे. नोटिफिकेशन लवकरच येईल आणि मला वाटतं त्याच्यामध्ये पत्रकार सुद्धा आहेत. मग तिथे एखाद्या टावरमध्ये राहणाऱ्या, हायलाईट्समध्ये राहणाऱ्या माणसाला वाटलं की मला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यायचा आहे तर त्यालाही तिथे उपचार मोफत मिळणार आहे. पत्रकार घरांच्या प्रश्नाचं घरांच्या प्रश्नाबद्दल काय मला आतापर्यंत पत्रकार बंधूंनी हा कधी माझ्याकडे इनिशिएटिव्ह घेतला नव्हता. किंबहुना मी आपल्याला सांगेन की माझ्याकडे जेव्हा हॉस्पिटलचं कुठलं काम येतं, पत्रकार असू दे किंवा माझा मतदार असू दे किंवा मग महाराष्ट्रात राहणारा कुठलाही नागरिक असू दे, किंबहुना UP बिहार इकडून सुद्धा मला कॉल येतात. कारण
जे हॉस्पिटलसारखं जगविख्यात हॉस्पिटल माझ्या मतदारसंघात असल्या कारणानं मी तिथल्याही लोकांना मदत करत असते. आपल्याला घरी माझी गरज लागली. लोक म्हणतात हो 24/7 वी आर अवेलेबल, पण वी आर रिअली अवेलेबल 24/7. तुम्ही मला ओळखता, माझं घर कुठे आहे माहिती आहे मला, नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आपलं काम तेवढ्याच ताकदीने केलं जाईल. धन्यवाद. घरांचा राहिला प्रश्न तर मला वाटतं आता आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे त्याच्यावर मी वेगळं असं काही भाष्य करू शकत नाही आहे. पण इलेक्शन नंतर आपण नक्की माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांची आपण बैठक घेऊ आणि पत्रकार बांधवांसाठी खास ही बैठक घेईल आणि त्याच्यात आपण त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह आपल्याला उत्तर. कारण मी या 2 वर्षात पाहिलंय की साहेबांसमोर येणारी फाईल जर ती योग्य असेल ना आणि लोकांच्या उपयोगी असेल तर त्याला वाचत बसत नाही जास्त असे त्यामुळे पत्रकारांसाठी नक्कीच यातलं पॉझिटिव्ह निघेल. धन्यवाद. आपण भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा एकत्रित निवडणूक लढवितात. त्याशिवाय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या RTIचा आपला पाठिंबा आहे. त्यांच्या पक्षाची जी चक्कर प्रेस करतो घेण्याचं वाटप करण्यासाठी. पण या व्यतिरिक्त आणखी कोणते गट आणि पक्ष आपल्याला पाठिंबा देतात त्याबद्दल? खरं तर महायुतीमध्ये बरेच घटक पक्ष आहेत. छोट्या छोट्या पक्षांनी सुद्धा त्यांना जॉईन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक टेक्निकल उमेदवार आहे. टेक्निकली एक उमेदवाराला जाहीर करावं लागतं आणि टेक्निकली त्या उमेदवाराला फॉर्म भरायला लागतो. पण या दक्षिण मुंबईचे खरे उमेदवार हे या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि त्यांच्यावर विश्वास दाखवणारे प्रत्येक पक्ष हे या महायुतीत सामील. काही माझा प्रश्न नाही तर आपल्याकडे मागणी आहे. सध्या दक्षिण मुंबईमध्ये वाहतूक कोंडी दिवसांदिवस वाढत आहे आणि सगळीकडे रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे, फ्लायओव्हरचे काम सुरू आहेत. फ्रीवेवर जो ब्रिज बांधला आहे वाडी बंदरला त्यामुळं अर्धा तास किमान शाळेला घेऊन जात असताना मुलांना सुद्धा तिकडे अर्धा तास थांबावं लागतं. तर तो ब्रिज वाडी बंदरपासून पुढंपर्यंत वाढवण्यात यावा जेणेकरून खालचा जो मार्ग आहे तो लोकांनी प्रवास करता यावा. कारण की त्या ठिकाणी अर्धा तास थांबवलं जातं VIP आणि बाकी गाड्यांना जाण्याकरता. हँकॉक ब्रिजचं म्हणताय आपण? वाडी बंदर फ्रीवेचा आपण जर त्या विभागामध्ये आपण निरीक्षण केलं असाल तर मला आपण त्याच्यावर जर तोडगा, कारण असं नाही आहे की आमदार, खासदार, नगरसेवक यांना सगळंच कळत असतं किंवा सगळेच मार्ग त्यांना माहिती असतात. काही माझ्या पत्रकार बंधूंकडनं किंवा मतदार लोकांकडनं, विभागात करणाऱ्या लोकांकडनं सुद्धा जर आमच्याकडे काही निवेदन आली की या पद्धतीने इथे ट्रॅफिक पोलीस उभा राहिला पाहिजे, शाळा सुटायच्या वेळेमध्ये जर उभं राहिलं, कारण बऱ्याच ठिकाणी बॉटलनेक आहे आणि त्या बॉटलनेकच्या वेळेला शाळा सुटायच्या वेळेला तिथे वाहतूक कोंडी होते. आणि प्रश्न असा आहे की हल्ली घरोघरी 2-2 गाड्या झालेल्या आहेत, बाईक तर 3-4 असतात. त्याला तर मी आळा घालू शकत नाही. पण 100% जर आपण मला काही स्पॉट सांगितले तर मी नक्की त्या ठिकाणी जी उपाययोजना करायची असेल ती नक्की. 2 टर्मचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी आपला सामना आहे. आपण कशा पद्धतीने त्याचे उत्तर देतात? मी त्यांच्याकडे एक उमेदवार म्हणूनच पाहते. मी पहिल्यांदा लढते आहे खासदारकी समोर. मी ते 2 टर्मचे त्यांचा रिस्पेक्ट आहे, आदर आहे. पण निवडणूक लढत असताना निवडणुकीसाठी लढायला हवी, कारण ती लढाई आहे आणि त्याच पद्धतीने मी ती लढते. ताई, पहिल्यांदा तुम्ही लढलात, नगरसेविका म्हणून निवडून आलात, पहिल्यांदा आमदारकीला उभं राहिलात, आमदार म्हणून निवडून आलात. आत्ताची ही दक्षिण मुंबईची जी लढत आहे तुल्यबळ आहे, तिच्याकडे नेमकं कसं पाहता की मतदारांमध्ये एक सोशल मीडियावरून मोदींच्या विरोधात, शिंदे सेनेच्या विरोधात निगेटिव्ह प्रचार सुरूच आहे. मतदारांकडे मतं मागताना बरेच प्रश्न उपस्थित होतील, तर त्यांना नेमकं कसं उत्तर दिलं जाईल? आपल्याला विकास हा पहिला मुद्दा आहे आणि आपण महाराष्ट्र कुठून कुठे चाललं आहे आणि दक्षिण मुंबई
याच्यावर खरं तर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण इकडे हा बिझनेस हब आहे. आणि अशा अवस्थेत आपण जर म्हणून की यांच्यावर टीका झाली, मग मला आज आपल्याला विचारावं असं वाटतंय की समोरकडून ज्याला आमच्यावर विचित्र भाषेमध्ये टीका होते, आपण कधी त्यांना विचारलं का? कारण ज्या वेळेला आपण राजकारणात असतो तर त्या राजकारणी व्यक्तीची लोकप्रतिनिधींनी त्या बोलत असताना एक पातळी राखली पाहिजे. त्यावर का टीका होत नाही? ज्याला आम्ही महिला आमदार, मला वाटतं सभागृहात सुद्धा नागपूरच्या अधिवेशनामध्ये याच्यावर आवाज उठवला की जे महाराजांचे वारस समजतो, त्यांचा वारसा घेऊन पुढे चालतो, तुम्ही महिला आमदारांबद्दल अपशब्द काढता आणि मग तुम्ही कुठल्या टीकेबद्दल बोलताय? मोदी साहेबांनी केलेली कामं बघा, महिलांचा आदर बघा, 50% ST मध्ये सवलत मिळालेली आहे महिला आता गावात सांगते नवऱ्याला किंवा तू गरीब बस, कमी खर्चात मी तालुक्याला जाऊन काम करून घेते. 75 वर्षाच्या पुढचे ज्येष्ठ नागरिक यांना मोफत प्रवास करायला मिळतोय, ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या किमतीमध्ये प्रवास करायला मिळतोय. अनेक योजना आहेत, अनेक. त्यांनी सबळ व्हावं, पायावर उभं राहावं, तरुणांनी पायावर उभं राहावं, या सगळ्यासाठी अनेक योजना. गिरणी कामगारांचा प्रश्न किती कसाला लागलेला होता, कोणी लागला, कोणी पुढे नेला किंवा त्याच्यातनं मार्ग कोणी काढला? आज इतक्या गिरणी कामगारांना स्वतःच्या हातामध्ये चाव्या दिल्या गेल्या. सुनील राणे साहेबांचं इथे नाव घेऊ इच्छिते मी, त्यांनी जो पाठपुरावा केला, आज अनेक गिरणी कामगारांना त्यांच्या हातात चाव्या नाही. तर गिरणी कामगारांचा फक्त मराठी माणूस म्हणून त्यांच्या नावाचा वापर केला गेला, आतापर्यंत त्यांच्यासाठी काही केलं गेलेलं नव्हतं. का आपण या गोष्टी हायलाईट करत नाही? मोदी साहेबांची कामं बघा. आता मला एक सांगा की एखाद्या व्यक्तीवर त्याच्या खाजगी आयुष्यावर जाऊन टीका करणे कितपत योग्य आहे? त्यांची कामं बघा, त्यांनी केलेला त्याग बघा. राम मंदिर उभारलं, UAE मध्ये स्वामीनारायण मंदिर उभारलं, बघा ना तुम्ही. आणखी काय करायचं? तुम्ही त्यांच्या व्यक्तिगत त्यांच्यावर इतकी पातळी, मला वाटतं राजकारणाने इतकी पातळी खाली पाडू नये की त्यांना त्यांनी पत्नी सोडलेल्या माणसांकडे असा उल्लेख करणं हे फार चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. जग ज्यांचा आदर करतं, ब्रिटनसारख्या सिटीमध्ये गेल्यानंतर लोक त्यांच्या नुसत्या हाताला असं हात मिळवण्यासाठी तुटत असतात, त्या माणसाबद्दल आपण अपशब्द वापरतो. हे कुठेतरी विचारण्यासाठी गरज आहे. आणि मला वाटतं की नागरिक सुज्ञ आहेत, त्यांना कळतंय आपलं बरं कशात आहे आणि त्या बाहेरचा विचार तरी आपला गिरणी काम विभाग आहे आणि गिरणी संपल्यानंतर गिरणी काम दुरुस्त झाला आणि तरी आतापर्यंत फक्त त्यांना प्रॉमिस केलं गेलं होतं की गिरण्यांच्या जमिनीवर घरं घेतली, पण आतापर्यंत फक्त 15,000 गिरणी कामांना घरं मिळालेले आहे आणि बाकीच्या अजूनही प्रतीक्षित आहेत. त्या गिरणी कामांच्या घरांसाठी आपण काय करणार? साहेब, मला वाटतं आपण ऐकलं असाल की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आताच्या भाषणात सांगितलेलंच आहे, तुमच्याकडे 15,000चा आकडा आहे, पण त्याच्या पुढे जाऊन 18,000 गिरणी कामगारांना त्यांच्या हातात चाव्या मिळालेल्या आहेत. आणि जे कारण हे घोंगडं भिजत ठेवलेलं होतं, ते घोंगडं सुकवायला तर लागेल ना. कामगारांना त्यांचे कागदपत्र घेऊन पात्र करण्याची जी प्रोसिजर असते ती चालू आहे आणि जे पात्र झाले त्यांच्या हातामध्ये चाव्या दिल्या गेल्या आणि हे लवकरच जितकी गिरणी कामगार आहेत त्यांच्या पात्रतेनुसार त्यांच्या हातामध्ये चाव्या दिल्या जाते. संयुक्त कार्यालय विनंती करून यांनी आवाज करा. नवीनताई आपला प्रचाराचा वेळा काढून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. पत्रकार संघाने दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार त्यांनी केलेला आहे आणि त्यामध्ये दुर्धर आजाराला आव्हान देऊन त्यांनी पुन्हा आग्रा उमेदीनं उभ्या राहून त्या आता लोकसभा निवडणूक
घडत आहे आणि अशी जिद्द ठेवून अत्यंत आत्मविश्वासाने त्यांनी मोठं पाऊल उचललेलं आहे. तर पत्रकार संघात त्यांनी हा वार्तालापासाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. आणि मी स्वतः पुन्हा एकदा सगळ्या पत्रकार बंधूंचे भगिनींचे सगळ्यांचे आभार मानू इच्छिते की आपण मला इथे निमंत्रित केलं आणि खरं तर हा सन्मान आहे माझा की आपण मला तेवढी कुवत माझी आहे असं तुम्हाला वाटतं आणि आपण मला इथे बोलावलं. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आपले आभार मानते आणि विष्णूचे आपले आभार मानते, स्वातीताई आपले आभार मानते, सगळ्यांचेच आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.